प्रेक्षकांनो, आज यांचा पाहायचा कार्यक्रम चांगलाच रंगलाय। आज छान दाखवलाय पिंकीचा विजय असो। आता पिंकी नमस्कार करते म्हणून माई सगळ्यांसमोर म्हणतात, बघ याला म्हणतात संस्कार। अगं मुली, जगाच्या पाठीवर कुठेही राहून आली असशील ना तरी आपले संस्कार नाही विसरायचे। मग सपकाळ साहेबांच्या मिसेस मितालीला खुणवतात नमस्कार कर म्हणून। मिताली नमस्कार करायला जाते खरी, पण तिचा ड्रेस शॉर्ट असल्यामुळे तिला वागता येत नसतं। माई म्हणतात, बस झालं, तू केलास नमस्कार, तुला करावासा वाटला, पोहोचला। हां पावला ग पोरी तुझा नमस्कार, जा बस खाली। आता लगेच बापूसाहेब विचारतात मितालीला, काय ग मिताली, तुमची आणि युवराजची ओळख झाली ना? कसे वाटले तुम्हाला आमचे युवराज पाटील? आता मिताली सगळ्यांसमोर अशी काही बघते युवराजकडे आणि म्हणते, नॉट बॅड। त्या दिवशी नीट बघता आलं नाही, पण आज बघतीये। ही इज व्हेरी हँडसम अँड गुड लुकिंग, यू नो, टॉल, डार्क अँड हँडसम। मला अशी रावडी माणसं खूप आवडतात, खूप रावडी आहे हा युवराज। आणि सगळ्यांनाच तिथे कानकोंड झालंय। आता गावातल्या लोकांना असले शब्द जरा भारीच वाटतात। युवराजलाही कसं तरी होत असतं। आता ही पिंकी आहे ना, तिलाही खूप राग आलाय। सपकाळ साहेब लगे करायला लागतात। पिंकी विचार करते, अरे ही पोरगी कशी बघतीये माझ्या धनींकडे। युवराज आता तिथून उठून जातो। आता पिंकी विचार करते, वा रे माझ्या मर्दा, माझ्या वाघा, याच गोष्टीसाठी तर मी फिदाय तुझ्यावर। बापूसाहेब म्हणतात, लाजले आमचे युवराज, लाजले। आता मात्र माईसाहेब चिडतात आणि म्हणतात, आता काय करायचं या पिढीचं? मुलींनी तर लाजणं सोडून दिलंय, पण मुलं मात्र लाजायला लागली आता। बापूसाहेब आणि सुशीलाबाईंना तर सपकाळ साहेबांचं कारलंही गोड लागतंय। लगेच बापूसाहेब म्हणतात, काय आता आजकालची पिढी आहे माई। लगेच सुशीलाबाई म्हणतात, हो आता काळ बदललाय माई। लगेच या सुशीलाबाई मितालीला म्हणतात, कसा वाटला बाई आमचा युवराज? आता पुन्हा विचारायची काही गरज आहे का? सुशीलाबाई म्हणतात, काय विचार ठरलाय तुझा? सपकाळ साहेब म्हणतात, वहिनी आमच्या मितालीच्या न काहीतरी म्हणजे तशी एक अट आहे तिची, तसं आम्हीही या प्रस्तावावर विचार करतोय, पण तिला काहीतरी सांगायचंय। बापूसाहेब म्हणतात, काय कसली अट? आता सपकाळ साहेब मितालीला म्हणतात, तूच सांग। आता मिताली म्हणते, हो सांगते, मला ना तुम्हा सगळ्यांची टेस्ट घ्यायची आहे। तुम्हा सगळ्यांना मी ऑब्झर्व करणार, तुम्ही कसे माणसं आहात ते मी बघणार, कसे तुम्ही मला वागवताय। जर मला वाटलं तुम्ही चांगली माणसं आहात आणि मी इथे राहू शकते तरच मी हो म्हणणार। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला युवराज आवडतो असं जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी होकार देणार। तोपर्यंत तुम्ही सगळे माझ्यासाठी ट्रायल पिरियडवर आहात। चित्रा भारी इन्सल्ट करते। ती म्हणते, ते ऑनलाईन माल मागवल्यासारखं करणार का तुम्ही? आवडलं तर वापरा, नाही तर 7 दिवसात रिटर्न करा। पिंकी मनात विचार करते, शाब्बास मिताली, तू तुझं लग्न ठरण्याआधीच मोडलंयस। तुझी अट हे मान्यच करणार नाही। माईसाहेब विचारतात, काय ग, आम्ही चांगले की वाईट हे तू कसं ठरवणार? बापूसाहेबांना कानकोंड होत असतं, पण बोलतील काय? पण आता लगेच मिताली म्हणते, मी सांगितलं ना मी काही दिवस इथे राहणार आणि तुमची टेस्ट घेईल। माईसाहेब म्हणतात, हे बघ आम्हाला तुमची अट। लगेच बापूसाहेब म्हणतात, मान्य आहे। आणि पिंकीला तर धक्काच बसलाय। लगेच बापूसाहेब म्हणतात, काय सुशीलाबाई मान्य आहे ना तुम्हाला अट? सुशीलाबाई म्हणतात, हो हो काही हरकत नाही आहे, आमच्या पोरीसारखीच आहे ती। आता या माई खूप चिडल्या। त्या म्हणतात, तुम्हाला सगळ्यांना हे सगळं मान्य असेल, पण आम्हाला अजिबात मान्य नाहीये। माईसाहेब तिथून निघून गेल्यात। सुशीलाबाई आणि बापूसाहेब सारवासारव करताय, अहो जाऊ द्या, आमच्या माईसाहेबांचं नका मनावर घेऊ। काय आहे ना, जुनी माणसं आहेत, त्यांना हे असं नाही आवडत। नाही पट्टच समजा असं नाही ना। नाही मिताली नवीन विचाराची आहे ना, आम्ही समजून घेऊ शकतो। नाही होईल, तिची सोय होईल इथे राहायची। सपकाळ साहेब, होऊ द्यात मितालीच्या मनासारखं, आमची काही हरकत नाहीये, आम्ही काही त्यांना कमी पडू देणार नाही। आता ह्या सपकाळ साहेबांच्या मिसेस म्हणतात की, अगं मिताली, तुला युवराजला काही विचारायचंय का, बोलायचंय का तुला काही? आता मिताली म्हणते, हो ना मॉम, आमच्या दोघांची फॉर्मल अशी ओळखच झाली नाहीये। आता सपकाळ साहेब विचारतात, कुठे गेले युवराज? आता बापूसाहेब म्हणतात, इथेच तर होते, कुठे गेले? फोन करावं युवराजला। लगेच आता सुशीलाबाई रडायला लागतात, म्हणजे लगेच तोंड बारीक करतात आणि म्हणतात, काय करणार सपकाळ साहेब, त्या घाटवाडीच्या पोरीनी ना माझ्या पोराचं आयुष्य बर्बाद करून टाकलं हो। यांचे पाप गिळंकृत करायला घाटवाडीची पोरगी आहेच। लगेच म्हणतात की, घाटवाडीच्या पोरीमुळे माझा पोरगा सैरभैर झालाय हो। लगेच मिताली म्हणते, डोंट वरी आंटी, मला माहिती आहे ना सगळं कसं ठीक करायचं। लगेच सुशीलाबाई पप्पी घेते तिची। अरे माझ्या राजा, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती ग मला। अगं त्याचं डोकं शांत कर आणि त्याला समद मागचं इसरायला लावा। आता मिताली म्हणते, हो काही हरकत नाहीये, पण रूम कुठे आहे युवराजची? आणि अचानक पिंकी बोलून जाते, मला माहिती आहे ना त्यांची रूम कुठे। आता सगळेच जण पिंकीकडे बघायला लागतात। मिताली म्हणते, पिहू तुला कसं ग माहीत त्याची रूम कुठे? आता लगेच पिंकी म्हणते, अरे त्या दिवशी नाही का मी ते हेमलेट आणायला गेले होते। डॉल्बी म्हणतो, हां 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 आठवलं। आता मिताली म्हणते, आहा तू
मला सांगितला होता तो फनी इन्सिडेंट नाही. ओके ओके चल मग आपण रूममध्ये जाऊया. मिताली म्हणते कॅन आय. बापूसाहेब म्हणतात म्हणजे काय. आता मिताली म्हणते मी जाऊ शकते का. बापूसाहेब म्हणतात हां हां म्हणजे काय, जा जा जा, तुमचंच घर आहे. पिंकी आणि मिताली आता युवराजच्या रूमकडे जाणार. तेवढ्यात पिंकीला मध्ये निधी दिसतीये आणि पिंकीचं म्हणजे डोळ्यात पाणी आलंय. तिच्या बहिणीला असं काम करताना तिला बघवत नाहीये. काय अवस्था झाली आहे निधीची. आणि आता मिताली पण तिच्याकडे कंटिन्यू बघत असते की ही अशी काय बघतीये. आता इकडे चित्रा सुशीलाबाईच्या डोक्यात घालते ह्या दुसऱ्या पोरीचा काहीतरी प्लॅन दिसतो ऐसा आहे. आता ही मिताली पिंकी आत गेल्यावर खूप वेळ निरीकडे बघत असते आणि निरी विचारते तुम्हाला काही हवं आहे का. मिताली म्हणते नको आहे. पिंकी आता तिच्या रूममध्ये आली आहे आणि तिच्या आठवणी जाग्या झाल्यात. आता मिताली म्हणते हे युवी कुठे आहे. पिंकी म्हणते कोण कुठे. ही म्हणते युवी कुठे. युवी युवराज. पिंकी सहज म्हणून जाते धनी ना, धनी आत गेलेत. आता लगेच ही म्हणते अच्छा धनी. धनी क म्हणायचं आहे का तुला. पिंकी म्हणते हां हां अरे वा तुम्ही समजलात. आता लगेच ही मिताली म्हणते पिहू तू ना आता बाहेर जा आणि मी सांगितल्याशिवाय आत येऊ नकोस. आता पिंकी मनात विचार करते माझ्याच रूममधून मला बाहेर काढते काय. आता पिहू म्हणते अगं मी काय सांगते तुला कळलं नाही का. आता पिहू म्हणते मी नाही जाणार इथून. हे बघा मी तुमची असिस्टंट आहे ना, त्यामुळे माझी रेसची पॉसिबिलिटी आहे ना. मिताली म्हणते अगं रेसची पॉसिबिलिटी नाही रिस्पॉन्सिबिलिटी असती ती. पिंकी म्हणते हां तेच ते माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. आता पिहू म्हणते हो मग त्याचं काय. पिंकी म्हणते अरे तुम्हाला कोणी काही केलं तर. मिताली म्हणते मला इथे कोण काय करणार आहे. पिंकी म्हणते अहो असं कसं म्हणताय, इतना हसीन चेहरा, बघितल्यावर कोणी काही केलं तर. अहो त्या दिवशी नाही का त्या युवराजनी तुमचा हात पकडला होता डायरेक्ट ते कड्यासाठी. आता ह्या मितालीला आठवतं सगळं आणि ती म्हणते हो ग मला लक्षातच नाही, आठवलं ग मला. पिंकी तिच्या डोक्यात भरवून देते तुम्ही त्या दिवशी काय काय बोललात त्यांना. नाही ते विसरले नसणार आहे, आता त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचं मत चांगलं नसणार आहे. नाही ते लई रागात येतात बरं का आणि देतील एक ठेवून तुमच्या तोंडात. आता ही मिताली घाबरायला लागते काय असं करेल तो. आता ही पिहू म्हणते की म्हणजे पिंकी म्हणते तिरसट डोक्याचा माणूस आहे तो, काही सांगता येत नाही त्याचं. आता मिताली म्हणते मग मी काय करू आता. पिंकी मनात विचार करत असते काय करू नको ते सांगते तुला. आता ही मिताली म्हणते काय ग काही म्हणालीस का तू. आता पिंकी जरा विचार करते आणि म्हणते कुठं काय नाही मी बी तेच विचार करून सांगतेय तुम्हाला. काय करता येईल बघा तुम्हाला. तुम्हाला बघून त्यांची नक्कीच सटकणार, ते काहीतरी तिरसटासारखं वागणार, पण तुम्ही मागे हटू नका. तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागा. ते काही पण बोलले ना तरी तुम्ही ऐकून घ्यायचं बरं का. त्यांच्या जवळ जायचं, त्यांचा हात धरायचा, त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं. आता मिताली म्हणते अगो इतकं फास्ट पहिल्याच मीटमध्ये एवढं. ही पिंकी म्हणते अहो पहिली कुठे दुसरी भेट ना तुमची, आत्ता तर तुम्हाला स्पीड लावायलाच पाहिजे. तुम्हाला मन जिंकायचं की नाही त्यांचं. प्रेक्षकांनो पिंकी हिला सगळं उलटं शिकवतीये आणि म्हणतीये भेडून जा आणि होऊन जाऊन द्या आँख मिचोली. नजरों के नजरों में इशारे हो जाने दो. आणि हे समज जर त्यांना कळलंच नाही तर मग गडागडा जाऊन बोला त्यांच्याशी. मिताली म्हणते अगं मी काय बोलणार. आता पिंकी तिला समजवते प्रेमाची गोष्ट बोला ना, 2-4 फिल्मी डायलॉग फेका ना. ओ हातात हात घ्यायचं आणि म्हणायचं मेरे दिल की धडकन हो तुम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना हे सांगायचं की तुमच्या पहिल्या बायकोला इसरायला मी तुमची मदत करणार. त्यांच्या डोक्यातली जी काही मेमरी आहे ना त्या बायकोबद्दल ती डिलीट करा, तुम्ही हेल्प करा त्यांची. आता या पिंकीने तिला उलटपालट शिकवलंय आणि बेस्ट ऑफ लक देते आणि म्हणते येते मी. पण जाताना तिच्या मनात जरा कालवा सुरू आहे. अरे देवा या पोरीचं चार्जिंग तर केलंय मी, पण भीती वाटते एक पराई स्त्री माझ्या धनींच्या रूम मध्ये, ते सुद्धा दार बंद करून. माझ्या धनींची रक्षा कर रे देवा. पण माझ्या धनींवर पूर्ण विश्वास आहे आणि ही जेवढा माझा विषय काढेल ना तेवढंच धनी हिच्यावर चिडतील. खरं तर हे बालिश वाटतंय पण असो धकून घेऊयात आपण. पण आता इकडे छबी खाली आली आहे आणि रडत असते. तुम्ही सगळेजण माझ्या बाळाला झोपवून ठेवता आणि माझ्या बाळाला दूध सुद्धा देत नाही, तसं का करता. सगळेजण इथे गप्पा मारत बसले ना तुम्ही. आता छबी आरडाओरडा करत असते म्हणून बापूसाहेब धनंजयला म्हणतात जावाई बापू छबीला वर घेऊन जा. धनंजय आता छबीला बळजबरीवर नेत असतो. छबी त्याच्यावर ओरडत असते तू नको, तुला बघितलं की माझं बाळ घाबरतं. सपकाळ साहेब म्हणतात असू देत आम्हाला तिची परिस्थिती कळते. सुशीलाबाई म्हणतात काय करणार सपकाळ साहेब, हे पण त्या घाटवाडीच्या पोरीमुळे आम्हाला बघावं लागतंय.
काय अवस्था करून ठेवली आमच्या छबीची बघताय ना तुम्ही। आता छबी पिंकीला बघते आणि म्हणते अरे वा माझी फ्रेंड इथे काय करतीये। पिंकी म्हणते ते मी मिताली ताईंना रूम दाखवायला गेले होते। आता छबी म्हणते तू रूम बघितलीस, कोणाची रूम, ते तू माझी रूम बघितलीस का। आता ही लहान लेकरासारखं करते प्रेक्षकांनो, तुम्हाला माहितीच आहे। पण आता धनंजय पुन्हा छबीचा हात धरून तिला वर न्यायचा प्रयत्न करत असतो। छबी आता मोठ्याने किंचाळते धनंजयवर। आता पिंकी शेवटी म्हणते राहू द्या ना, मी घेऊन जाते त्यांना वर। छबी खूप खुश होते आणि म्हणते माझी फ्रेंड माझी रूम बघणार, आणि आनंदात उड्या मारतच पिंकीला वर घेऊन गेली। आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला, म्हणजे सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघताय कानकोंड होऊन। आता वर रूममध्ये गेल्यावर पिंकीला काही औषधं दिसतात। छबी तिला सांगायला जाते की ही औषधं ना जबरदस्ती तो धनंजय देतो मला, आणि नेमका धनंजय तिथे पोहोचतो आणि छबी घाबरते। युवराज इकडे मितालीला सांगतो की लग्नाचं खूळ डोक्यातून काढून टाका, आमच्या मनात फक्त आमची कारभारी नाही। आणि या गोष्टीचं मितालीला फार वाईट वाटते। आता मिताली युवराजशी कशी वागते ना ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण पिंकीने तिला बरंच उलटंपालटं शिकवलं आहे। इकडे सुशीलाबाई या निरीला त्रास देत असतात, त्यामुळे पिंकी ठरवते काहीही झालं तर या धोंडे पाटलांना मी सरळ करूनच राहील। आता बघाच तुम्ही मी काय काय करते ते। काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, पिंकी या सगळ्यांना कशी नीट करेल। पण मला ना 100% खात्री आहे की डॉल्बी नक्की पिंकीला ओळखेल, आणि पिंकी ही डॉल्बीला सांगेल त्याच्याबद्दल, कारण तोच एक असा विश्वासू आहे तिच्यासाठी की ती त्याला सगळं सांगू शकते। आणि त्याची काय वाटतं प्रेक्षकांनो तुम्हाला, पिंकी असं करेल का। पण आता पिंकी यांना कसा त्रास देते ना ते बघणं खूप मजेशीर ठरणार आहे। आवडला ना रिव्ह्यू, मग वाट कसली बघताय, लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला देखील धन्यवाद।